राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता असं झालंय, तुम्हाला काय सांगावा का नाही महाराज, आपली तर पार अकल बंद झाली। तुम्हाला सांगतो लय उद्योग झालाय, तुम्हाला हसू नका फक्त। काय विषय आहे आता, काय आहे ती बरं बाई, कराय गेलो एक होतं एक असं आहे। आता ही आपली लई चित्र आहे, तुम्हाला माहिती। जालन्याहून नेऊन फोन होता, काल सांगितले आपण मोरपंखी काला, रातच गेली मध्ये। हा काय ना अजिबात दम निघत नाही। हा थरा बोलं वाळलं बघत जा। त्यांनी काय केलं, एक लिकरू आहे आणि सकाळच्या बरे मला फोन केला मागाशी, म्हणला मामा कुठण्याचंच काम राहो। म्हणलं काय झालं काय ती तरी सांग। काय नाही म्हणला, सगळं उघडी नागडी केली आणि मोरपंखानी तिला हाणलं असं। अंधार होता, म्हणला बायको म्हणली येड लागलं का काय तुम्हाला, भूत लागलं काय तुम्हाला बरं का। म्हणलं असं 4-5 वेळा पाठनाव हाणलं आणि मग मोरपंख खाली ठेवलं आणि मोबाईल घेतला, टॉर्च लावला आणि तिचे पाठ ठेवून बघतोय। म्हणलं तो काय बघत होता बा, काटा आलाय का नाही आगाव बघत होतो म्हणला। ते यायला परत मोबाईल खाली ठेवला, परत मोरपंख घेतलं आणि परत हाणायला लागलो हळूहळू। ती बायको येडेवाणी करायला लागली मला। तिने काय केलं, ही काढलं मोबाईल घेतला परत हातात माझाच, परत लाईट चालू केली। आता आपल्या हाताबी तो बघती, म्हणला ह्यानी काय आमशी पाडले माया गाव। ते आईला बरी कुठं नाही का या असले उद्योग लय अवघड आहे। तो म्हणला अरे मग नंतर काय झालं, काय होते म्हणला। ते गडी जरा किरकोळ आहे, त्याला मी वजन विचारलं होतं, काय व्हायचं काय म्हणलं त्याच्यात। तिला काय कळलंच नाही, मला काय कळलं नाही, त्याच्या बोलणं नाही झालं, चर्चा नाही झालं आणि दिला ती मोबाईल टाकून दिला आणि ती मोरपंख टाकून दिलं, धरलं म्हणजे मलाच मिठी मारली, विषय संपला। मला पुढचं सांगून होतं पाया पडतो त्याला। ती फोन ठेवून दिल्यावर वाढ हसत होतो, परत त्याला फोन माघारी केला। म्हणलं होय र अर्जंट एवढं, तो सकाळी काल कथा बघितली, स्टोरी ऐकली, घटना ऐकली, अर्जंट मोरपंख काय कुठे बी गावत नाही म्हणलं, राष्ट्रीय पक्षी त्यो, तुला कसं मिळालं। मला सोपं आहे, आमच्या शेजारी पिराचं मंदिर आहे म्हणला, तिथं एवढा मोठा झोप काय तो, तिथं महाराजांचे सगळ्यांना आशीर्वाद द्यायला ती मोर। ह्याला म्हणलं बरं तर आहे का, ते पिराच्या तिथलचं मोरपंख इकडं कार्यक्रमाला आहे। असं इंडिया आता काय करू, आपला महाराष्ट्र ही लय अवघड काय भावा। म्हणजे असं होतं, ती लय लांबावून लावण्यापेक्षा म्हणजे कोण काय करीन सांगता येत नाही जगात भाऊ। हे आपण ह्या असल्या लेग आभारतो। हा कुठं ना झालं म्हणजे काय मोकार, म्हणजे ले जपून सांगतो मी तरी त्यातून, पण ती आता करतात तसं काय करावं त्याला बा। आजच्या स्टोरीकडं आपण जाऊ। या स्टोरीसाठी मला कुठलंही सोशल मीडिया किंवा कुठलंही असं पॉईंट काढायची, लिहायची, बघायची आवश्यकता नाही। सगळं कसं इथं आहे। हां माणूस बी जवळचाच आहे, आपला सबस्क्रायबर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते थोडं भयानक आहे, पण माझ्या डोक्यात असं आलं की ह्यांनी सांगितलं, त्याला म्हणलं पाठव बा मला, तू जे काय झालं ते डॉक्युमेंटरी पाठवतो म्हणला। 24 तास झाले त्यांनी पाठवलंच नाही बरं का। पण ते आधी सगळं सांगितलं होतं, कारण माणूस अडचणीत असला ना की खरं बोलतो कधी पण, ध्यानात ठेवा। मुलांच्या दृष्टीने, लग्न झालेल्या माणसाच्या दृष्टीने ही स्टोरी अत्यंत महत्त्वाची आहे, हात जोडून सांगतो। आणि ह्याच्यावर काय करायचं काय नाही तुम्ही ठरवायचं भाऊ। हा जीव तुमचा आहे, ते वाचावा आणि ठासून सालं परपंच करावा आणि पोरीचं लग्न, पोरीचं कन्यादान करावा, पोराचं ठासून आपल्या पोराला काहीतरी बनवावा, त्याच्यासारखं समाधान नाही। आपण काही सगळी जाणारच आहे तोंड असून, पण वाकडं तिकडं काय करून ही लोक कशी त्वचा मारू तुम्हाला नाही एकट्याला, अख्ख्या कुटुंबाला टोचा मारतात लोक, रक्तबंबाळ करून टाकणं हे नाही झालं पाहिजे। हा एक गुन्हा घडला ना त्याच्यात लय वाईट म्हणजे सगळ्यालाच बघावं लागतं, असा विषय असतो। आमच्यापासून जवळ एक 15-16 किलोमीटर यवत नावाचं गाव, पुणे सोलापूर महामार्गावरचं। आमच्यापासून तेवढ्याच अंतराव एक 30 किलोमीटर अंतराव आहे कारेगाव, रांजणगाव कारेगाव MIDC। हा पंचतारांकित MIDC आहे। अनेक वैध अवैध धंदे सगळं काय बातम्या आहेत बघा। हा ते पाठीमागं 3 मर्डर सापडले होते बघा, एक बाई ती आपण स्टोरी सांगितली होती, ती ठिकाणी चांगलं वाईट सगळं आहे। पण एक अत्यंत चांगली गोष्ट आहे तिथं,
ते रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आहे ना, ते साहेब त्यांनी विशेष नाव कमावलेले. आता तुकाराम मुंडे कसे आहेत, माणूस कसा एक नंबर काम करतो, तशा प्रकारचे साहेब तिथं आहेत. आणि स्टाफ चांगला आहे, काम करायचं ना एक नंबरच करायचं, अशा प्रकारची लोक ह्या ठिकाणी घडलेली घटना. त्याच्यामुळे ती डिटेल्समध्ये तुम्हाला थोडं सांगतो मी आत काय झाले नेमकं. एखाद्या बापाच्या घरी 100 मुलींच्यातून एखादी सदाफुली जन्माला येते. माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ते सदाफुलीचा असा विषय असतो की ती ठराविक 13-14 वर्षानंतर पाळी आल्यानंतरच्या काळामध्ये अजिबात ते नातं गोतं तुमचं मी कोण आहे काय आहे, मी कोणाच्या पोटा जन्माला आली काही डोक्यात नाही. यांना इतकी खाज आणि आग असती की ह्या कुठं बी कार्यक्रम करायला सुरू करतात. अशा प्रकारची एक पोरगी ह्या यवतमध्ये जन्माला आली. येऊन द्या, काय आपलं त्याचं म्हणणं नाही. तिची जात वेगळी. दुसरी गोष्ट, 9वी 10वीत असेल, वय वर्ष 15-16 मध्येच कुटाणं करायला सुरुवात केली. घरी तिच्या भाऊ आहे थोरला, वडील आहेत, चुलतं आहेत. आता ही सगळी सात्विक आणि माळकरी माणसं किंवा हे अजिबात येडं काय त्यांच्या डोक्यात नाही. आईला म्हणले ही तर अवघड आहे बाबा, ही तर मोठं कांदा घेऊन तयार, ही पोरगी अशी जलामली. म्हणली ही आपला काय कार्यक्रम, हिने काय कुटाणा केला काय केला तर आपल्या तर दाढीलाच कांदा बांधल्यासारखं इथं पंचनामा. म्हणलं तर काय करावं सगळ्या बावकीत. नाही म्हणले ही तर लग्न पाठवून कर. म्हणले लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करता येत नाही. मोबाईल, बॉयफ्रेंड, अत्यंत धाडसी, अत्यंत देखणी, बुटकीच मूर्ती पण खतरनाक, जास्त चालणारं, अशा प्रकारच्या मुली. ती स्टोरी बघितली मला. ती देशपांडे नावाची महिला जी वेश्याव्यवसाय चालवायची बघा पुण्यात, ती स्वतः वेश्या नव्हती, ती वेश्याव्यवसायाचं रॉकेट चालवायची, कोट्याने उलाढाल. हा, आणि मोठे वरिष्ठ अधिकारी असन कोण मंत्री संत्री पुढारी यांच्यापर्यंत स्पेशल माल पुरवण्याचे हे आतलं जे घे बरं का. हा, तयारी असते यांचं. हे पांढरे डगले घालून फिरणारे आहेत ना, हा, यांच्यामुळं त्यांना बघितलं बी अशा शीन आपली सन 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 हालती. कारण ह्या बऱ्याच जणांचं एक्स आणि चालू मला माहिती, पण बोलता येत नाही. काय करता आता, तुम्हाला मी पाहिजे का नाही उद्या स्टोरी सांगायला. त्यामुळे जाऊन द्या, आपले दाखले मुठ लाखाची काय कसं असेल तसं चालून द्या. आता इथं कसं आहे, ह्या पोरींचा असा स्वभाव, ही 2-2 दिवस घरातून बेपत्ता होणं असं तसं. घरची तर पुरी वैतागली बा. एक दिवस तिने घर सोडलं, पळून गेली. त्या घरच्यांनी म्हणले ही मिली म्हणून सोडून द्या भाऊ, डोक्याला ताण करू नका, हिचं अवघडी जगणं. त्यांनी कंप्लेंट केली, पण ही हिच्या नादात. वय वर्ष 18 पूर्ण झालेलं तिचं. ती एक ज्या माणसाबरोबर पळून गेली, तिच्या मुलाबरोबर पळून गेली ती, तो बी काय ही होता 21-22चा, तर ते काय विषय नाही. आणि तिच्या मनाने गेली ती. ते राहिले कारेगाव या ठिकाणी एका चाळीत. आता ते कारेगाव म्हणलं की तिथले प्रॉपर लोकांचं जमिनीत बऱ्याच ठिकाणी 15-15, 20-20 खोल्या बांधलेल्या आहेत. त्याच्यात ते भाड्याने देणार, कारण ती काळाची गरज आहे. मराठी माणसाने असं डेव्हलप झालं पाहिजे, जसं वारं येईन तसं उपणायचं, पाठ फिरवाय देण्यात ठेवा. मी अजून पण नुसते कपाशी एक कपाशी करत बसला तो आत्महत्येशिवाय पर्याय नाही देण्यात ठेवा. आणि पावसाच्या बारावशात अजिबात लावू नका. हा, त्याच्यात 50-100 गावरान कोंबड्या पाळल्या तरी जगतात, पण कपाशी जगणार नाही, अशी परिस्थिती आहे आता. लय अवघड आहे. या घटनेमध्ये ती ज्या या खोलीमध्ये राहिली, आता आमचे पाहुणे तिथं नवले म्हणून, नवल्यांचंच गाव आहे ती, खेडकर येतात पुढं रांजणगावला, ही सगळी पाहुणे मंडळी आमची. आता विषय असं झालं की त्या ज्या खोलीत ती राहिली त्याचे 4 जण होते, म्हणजे 2 जोडपी त्यांच्या आधी, आणि त्यांचं एकमेकाचं चांगलं ओळख होती. म्हणजे हा जो पंटर पोरगी पळून कारेगाव MIDCमध्ये त्या ओळखीने, त्याच्या ओळखीने गेलता. आणि ती MIDC अशी बिगारी, म्हणजे काम लगेच आहे तिथं, कुणी येऊन द्या, त्याला कमीत कमी 400 तर कुठे गेलं नाही. तिथून घेताना 500-600 घेतात. ती मधले दलाल, एजंट, कॉन्ट्रॅक्टर असे लाग लफडे असतात. हा, आणि ह्या जगाचा नियम आहे, तुडवणारे आणि तुडवून घेणारे. हा, गरीब असहाय्य ज्याला अडचण आहे, त्याला पैशाचा प्रॉब्लेम आहे, तो तुडवून घेतो. आणि जो भांडवलदार आहे, जो थोडा स्टेबल आहे, जो चांगला आहे, मग तो अगदी नेत्यापासून खालच्या कार्यकर्त्यापर्यंत हा तुडवतो. कुठल्याच कॅटेगरीत बसायचं तुम्ही ठरवायचं. ते कमिशन खात्यात पण 400 का नाही देतात, काही तेही बुडवतात, काही त्याला मारहाण करतात.
ही सगळं आलंच. तो तिथं ऑलरेडी कामाला होता. एक बाई होती तिथं त्याच्याबरोबर, ती त्याची बायको होती. त्याला 2-3 पोरं होती. त्यांच्या खोलीत म्हणजे एका ते खोली होत्या ना, पडदा घालून दोघंजण शिरले बा, पळून आलेली गंमत ही. सदाफुली आणि तिचा तो पोरगा तिथं ते राहत होते. आता त्यांच्या बरोबर शेजारी आपल्या आजच्या स्टोरीचा जो हिरो आहे तो होता अनिकेत. ह्यो नुसता तसा नव्हता. पोरगा एका विशिष्ट समाजातला, पोरगी उच्च समाजातली, पोरगा थोडा खालच्या समाजातला असं धरून चाला, बाकी ओळखून घ्या. त्यांनी पोरगा असा लग्न 2 मुलं झालेली. तो गरिबीतूनच वर आलेला. त्याचे वडील शासकीय अधिकारी आहेत एका विशिष्ट ठिकाणी, म्हणजे पैशाचं चांगलं पाठबळ. नोकरीचं महत्त्व वडिलांनी समजल्यामुळे ह्या अनिकेतला त्यांनी चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं. आणि पोरगा इतका सदाशिव पेठेतल्या बामणासारखी अशी क्लिअर मराठी हाणणारा, एकदम शुद्ध चांगला. सगळ्यात महत्त्व म्हणजे विचारसरणी चांगली. एक मुलगा एक चौघांचं कुटुंब शेजार राहायला. आता काय झालं, ते चौघं हे इकडं चौघं 2 पोरण ही बरेच दिवसापासून चालू होतं. ह्याला नोकरी होती, सगळं होतं. माणसाचं नशीब पलटी कसं मारतं बघा. आणि लक्षात ठेवा, जे नोकरीला आहेत काय त्यांनी विषय लक्ष द्या काय होतंय. ह्या नवरा बायकोची काही कारणास्तव सारखी दुसफूस भांडणच चालू. हा, ही कसं असतं, काही लोकांना आहे ना, ती घरून मायारून फोन आला ना की त्या बाया जरा हलत्यात पत्र. तुम्हाला खरं सांगतो, बाया काय दुरीत राहिल्या का, काय काही दुरीत येतं आणि काहींनी पार वाटलं गेले. तुम्हाला सांगतो, त्या नवऱ्याला वाटतं ते 8 तासाची नोकरी करण्यापेक्षा अजून 5 तास तिकडंच बोललो खांडात मारावा, पण या बायाजवळ नको. काल चालू हे भांडा पड त्या पडत, त्या पोरला दफाटा घाल, किरकिर कर, मला जायची इकडं, मला जायची तिकडं, कर सोनन कर डागन. ह्या काय सासू सांगते का काय, कुणाला माहिती बाबा. लय ताण करीत त्या बाया काय. हा म्हणजे असंही सगळ्या कोण कसं इथंही असंही. हे आपलं सुशिक्षित पोरगा म्हणला आता वेट अँड वॉच, नको टेन्शन घ्यायला. बायको एक दिवस बांधलीच, गेली निघून माहेराला. जाऊन लातूरचं कुटुंब आहे, लातूरला गेली निघून. बरं जाऊ द्या, हरायला एकटाच. ती त्यांचे भांडण हे सोडवा यायचे शेजारी 4 जण, पण त्यांचं काय चाललं कसं ह्याला सगळ्या शेजाऱ्याला माहीत राहतं. ते निघून गेले. आता शेजारी म्हणल्यावर माणूस एकमेकाला बोलतच की. ही जी सदाफुली आहे ती अत्यंत गरीब, तिथं ते रूप आणि असं वाटत नव्हतं तिचं लग्न. तिने सांगितलं आम्ही पळून आलोय, पण आम्ही लिव्हिनमध्ये राहतोय. बरं राहू द्या, लिव्हिनमध्ये राहतोय म्हणल्यावर तिने डोकं लावलं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. त्याच्यासोबत म्हणले हवा जेवायला काय इकडे तिकडे तुम्ही जाऊ नका, तुम्ही असं करा इथंच जेवा. मग मेसचं काय 4-2 रुपये असेल ते व्यवहाराने. ह्याला बरं वाटलं अनिकेतला. म्हणलं बायार सोडा टाकलेलं खायचं, बायार कुपनाचा तांदूळ खायचा, कुपनाच्या चपात्या सुद्धा तांदूळ दळून घालीत येतात आता फोकाटचा. अशी दुनिया आहे. लय ती मेसवायला माहिती. तेल कुठलं असतं माहिती आहे का बऱ्याच जणांच्या. मेसवाले मग आपले सबस्क्रायबर आहेत. म्हणलं मग आम्ही चांगला वापरतो, हा म्हणलं चांगलं जावं, चांगलं नाही म्हणलं पापे. 5-5 लिटरच्या 5 किलोच्या लोणच्याच्या भरण्या असतात बघा मोठ्या. ते बरणी विकतानीच ज्यांनी विकत घेतली त्याला किराणा दुकानदार सांगतात. बघा दुनिया कुठे गेली बघा, आतलं जग तुम्हाला सांगतोय, हे जाणून घ्या. ह्याच्यात साधारण अर्धा पाऊण लिटर तेल आहे मानला खाली. लोणच्याचं तेल फार खतरनाक, शरीराला अटॅक येतो. कधी खायचं नाही त्यांना. लोणचं खायचं, तेल नाही खायचं लोणच्याचं कधी. ते लाल जरी तेल असतं बघा. म्हणले हे तेल आम्ही विकत माघारी घेतो. कशाला तुम्हाला 20 रुपयाला घेतो, 15 रुपयाला घेतो. काय लोकांना 20 रुपये 2 साबण येतात, 2 दिवस 4 दिवस बाईला पुरवतात. परपंच करावं तर बारीक आहे, नाही तर मुसळ्यापेक्षा मोठा आहे असं आहे. व्हायला म्हणजे चांगलं आहे. ती तेल बऱ्याच दुकानांनी कलेक्ट होतं आणि ते तेल कोण घेतं माहिती आहे का. 150 रुपये किलो तेल आहे. ही मेसवाली आहेत का हे घेणार पहिले, मग ते 50 रुपयांनी लिटरनी घेऊन द्या. याला तो 20-30 रुपये फुकट मिळलं की लिटर मागं. किती जनता आहे, किती हे चालतं. आणि ते तेल असं असतं अत्यंत खतरनाक तर आहेच, पण ते तेल जर टाकलं भाजीत, वांग्याचं कालवण असून द्या, बट्ट्याचं असून द्या, भाजी कशाची बनवा, त्याचं ते कलरन बिलरन असं हाय फाय हॉटेलमधल्यासारखं दिसतं. ते दिसायला येते, असायला नाही. अत्यंत ते तेल घातलं जातं हे मेसवाल्यांना. फक्त कमावणे हाच उद्देश. हां,
लय अवघड आहे दुनियाचं. तर ते म्हणला बरे बा बाहेरचं तसलं वंगाळावणी तेल खावस तर हिथं अनिकेत म्हणला चांगले जुगाड लागलं. जुगाड लागल्यावर काय झालं कसं झालं ह्यांना कळलंच नाही बा. पण ती जी सदाफुली होती ती याच्याजवळ त्याचं दुःख सांगायची. हा मला व्यवस्थित सुख देऊ शकत नाही, देत नाही, मला प्रॉब्लेममध्ये मी घरी जाऊ शकत नाही, माझ्या लाईफचं वाटलं झालं असं तसं. पूर गेली देखणी. आता काय होतं याचा झटका बंद झालेला बायको गेलेली तिकडं. हां आणि कसं असतं ब्लेड पान आणि लवचिंबक. लवचिंबक त्याला लांबून ओढून घेतं बा. हे निसर्ग आहे, गुरुत्वाकर्षण. तसं हे वासनेचं गुरु शेतुंबाळलेला शरीर हा विषय असा आहे त्याला सवय लागते. तुम्ही झेंडू बाम आहे ना ते लावून बघा बरं. मग लावून कुठं नाही लावू, इथं लावा, तुमच्या डोक्यात काय येईल कुठं ना करू नका बरं. तुम्हाला खरं सांगू झेंडू बाम आहे ना, झेंडू बामची सुद्धा व्यसन लागतं माणसाला कधी बघा. जे संध्याकाळी झोपताना झोप येत नाही झेंडू बाम लावतात थोडा आणि ती नाही का चुनचुन बिंचून होती मस्तपैकी असं मग झोप येते. हा जर झेंडू बाम महिनाभर लावला तर ते आयुष्यभर झेंडू बाम लावणार का. झेंडू बाम लावल्याशिवाय झोपच येत नाही. ह्याला मानते शरीराचा गुणधर्म. ही तुंबाळलेलं इकडं ते पूर्ण म्हणला म्हणजे मी याचं सोडून देणार याला असतंच. आमचं काही लग्न नाही काय नाही पळून आलं ते असतंच. ती जो पोरगा आहे ते बांधणं करायची. तो पोरगा त्या संग बांधायचा ज्याने पळून आणली होती तो. आणि एक दिवस तो पोरगा बांधणं करून गेला बा निघून ह्याच्या समोर ह्यांनी सोडवल्यावर गेला. ती म्हणली अनिकेतला म्हणली मी आता आत्महत्या करणार आहे, तुमच्या पाया पडतेचं पाय धरलं म्हणली मला आसरा द्या. हां ते बाकीचे दोघं जण होते ते सांगायला म्हणजे अनिकेत भाऊ असं सोन्यासारखं लेकरू तुम्हाला गावणार नाही, आसरा द्या. म्हणजे आता काय बहिणी भावाचा नातं लावून उपयोग नाही, ह्या पोरगी घरी जाऊ शकत नाही, ही एवढा जित्ता जीव जागण्यापेक्षा तुम्ही असं करा ठेवा ना. मग बघा दुनिया आता ती पोरगी एवढी दिखली. हां पण आतमध्ये प्युअर बॉम्ब होता. सायनाईड पोटॅशियम सायनाईडपेक्षा खतरनाक विष होतं. दुनिया कशी फसती बघ फसावते, फसू नका फक्त माझं ऐका तुम्ही. हां ते म्हणला आयला एक मन आतून सांगा. पुरुषाचं कसं असतं माहिती आहे का. हां त्याचं लढायला बी लक्ष असतं, त्याचं उडायला बी लक्ष असतं, ते सगळं बघतो पुरुष. हां त्या वासना आणि मग नंतर तो झाली चूक आता काय करू, झाली चूक आता बल्ल्या केला की आयुष्यात बल्ल्या भरायचा. मी त्याला फोन आला पण तेच सांगितलं. हा चुकलं की चुकलं इलाज नाही. हा काय करू काय करू. पण तिथं ते असं जागच्या जागेवर बारीक कंबर छाती मांड्या बिंड्या काय पोरगी होती. मला लफा लफा नुसती. मला अरा ती म्हणजे नकार तरी कसा देऊ असं देऊ. म्हणला मी अशा अशा जातीचा बरं का. ती म्हणली मी अशा अशा जातीची व हां बघा उद्या कुठं ना होईन काय नाही. मला मग म्हणले आपण लिव्ह इनमध्ये राहू असं काय. पण मला बाड हे दुनिया जग दुनिया कशी आहे मला भीती वाटते. लोक अत्याचार करतात माझ्या रेप करतात काय करतात मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही. ह्याला वाटलं राहू द्या. शिरलेनं गोदाड्या द्यायच्या माझ्या वाटली बरं का. बघा ट्रॅप पास असतो हा फक्त आधी सुख मिळतं. हा त्या सुखासाठी तुम्हाला जर अख्ख्या आयुष्याची किंमत मोजायची असेल तर मोजा, माझं काय म्हणणं नाही. पण लफड्या लातड्यापासून आकड्यापासून लांब राहा. तुम्हाला रोज मी हजारो तुमच्यात बदलच होत नाही. काही नाही तर संध्याकाळचं काही जण मला तर मी त्यामुळे फोन उचलत नाही दिवसभर कुणी केला तरी. आता संध्याकाळचा उचलतो 8 ते 10. संध्याकाळी 7-8 वाजल्यानंतर बऱ्याच जणांना दारू डोसायची सवय. ते दारू डोसून मला फोन माझा डोक्याला ताण करतात. काय सांगतो मला मी 44 नंबर तर एवढ्या आठवड्यातून ते ब्लॅकलिस्ट टाकून दिल्यात. ध्यानात ठेवा. म्हणजे या खांदा माणूस तुमच्यासाठी आता ते म्हणलं तुम्ही थोडं व्यवस्थित बोललं पाहिजे ना. पिऊन चकना खाता खाता गप्पा मारत ह्यासाठी मी नाही. ध्यानात ठेवा. शिरली गोदाड्यात झालं चालू रांगरंग. ती 2 पोराची आई त्याची सख्खी बायको ही लिव्हिनमध्ये. आईला म्हणला बाप सरकार नोकरीला तिकडे बायको आहे तिला काय तपास नाही, मला नोकरी आहे आणि एवढं मोठं फिटिंगमधलं सणांग हातात असल्यावर आईला स्वर्ग स्वर्ग म्हणते तू हेच आहे. हां ह्याच्यापेक्षा स्वर्ग काय वेगळा असतो. मला हेच स्वर्ग आहे. 1 नंबर काम झालं म्हणला. आता कसं जरा आहार बिहार व्यवस्थित जरा बदाम काजू वगैरे खातो. दिला नको पडायला कुठं काय. नवाट पोरं यांचे डोकं कमी असेल यांना काय होतंय काय वाढून ठेवल्या भविष्यात ह्याला तपासच नाही. केलं डोकं सुरुवात त्यांनी. लय नाही महिना 1.5 महिना झाला असं. ही काय रोज नाही नवरीवानी ही काय सुट्टी देत होता का तुम्हाला सांगतो. हां ती बी काय नाही. ओके मग ह्याला 7,000 रुपये वाढवून एक नोकरी लागली. इथलं सोडायचं आणि तिथं जायचं पुण्यात. चला म्हणला पुण्यात गेली. ही बी बरोबरच कसं काय नव्हत्या
बायकोला कळलं बा की यांनी एक पोरगी ठेवली किंवा बाई ठेवली आता ती बायको आहे महाराज. ही 2 किडं कुणाचं आहे? तुझं आहेत ना. तिथं तर टाळकं झालं. हा तिने तर असला कचकावला येऊन ती लय भांडणं करतात बाया अशा. भांडणं केलं ही बेगार पडला आईला मला असं. मग तू निघून गेली मग बाया ठेवितो का मला? मी लग्नाची असं आहे तसं आहे. पोरगी गप. ती परत रागवायता का नांदायत दिलं सोडून नवरा आणायला वडून तिने काय चूक केली? परत बापाच्या माहेर मी येतच नाही असं कर तुला राहायचं ना राहतू हे असं आहे बघा. तिने ते म्हणजे त्याला इतका खटका बसला ना माझ्यापासून 2 प्रपंच 2 पोरं काढून तू जर ठेवत असेल ना मी बघ तुझ्या पैसे घ्यायला राहू असा बी विचार करायचा उलटा. तिने गेली सोडून याला तर रान मोकळंच झालं. रांगारांग तर चाललाच होता. ह्याला तपासच नाही. आता ही जी सदाफुली आहे ह्या सदाफुलीने ऐन म्हणजे पहिला भाग दुसरा भाग नाटकाचा मेन 3रा भाग चालू केला. असा केला की तिथं पुण्याला गेल्यानंतर ती 2 दिवस गायब झाली. फक्त याला मेसेज टाकला वैयक्तिक कामासाठी मी जात आहे. कोण यायचं कोण यायची. आला का घरी कितीची शिपे घरी आहे. आला घरी संध्याकाळी पेलेलीच. तेव्हा याला कळलं. बरं आता लिव्हिनमध्ये म्हणल्यावर माणूस जरा दार बंद केला जरा गांधारतो काही मुक्क घेत्यात काही गालवडीत यात काही लागलं पडे तुम्हाला सगळं माहिती आहे. मला काय तुम्ही एवढा त्रास करीता डोक्याला माया मी तुझ्या गांधी शिरतोटाय बसली तुम्हाला सांगता तर तिच्या तोंडाचा सिगरेटचा बी वास यायचा. पाटे सिगरेट तर जवळच. म्हणला ह्यो खेळा अवघडी बाबा आईला काय करा बाबा. अशा प्रकार दिसायला लागला ना की माणसाला पुरुषाला पुढचं भवितव्य दिसायला लागतं. मानला आपण तर 10 पारसाच्या कोरड्या हिरती उडी टाकल्या झाले बा. आता आज जगायची काही शक्यता नाही. पण मी बी गडी आहे मानला आपल्या बी हटाव मिशन याच्यातून बरोबर सही सालाबत बाहेर सुटतोच. बघा आता याची तरा. आता तिला म्हणलं हे बघ मी फार विचार करून निर्णय घेतला सदाफुले. मी माझ्या बायकोला नांदवायला आणतो. काय होतं कसं केलं ते 2 मुलं आहेत असं होतंय. आणि तू ये ना जाऊन दे गाडी. भाऊ तू पिऊन बोलतो का बिगर पेता बोलतो लगेच ठीस असं आहे बघा दुनियाचं. तुला वाटलं का 4-5 महिने 6 महिने मी तुला काय फक्त असे रस्त्यावर पडलेले वाटले काय? कुल्फी आहे का काय? चुकली दिली सोडून. इकडे नेर घे तू लय अतिशय नाही तुला मी सांगते. मला 10 लाख रुपये किंवा 5 काय मागण्याचं डिमांड तिने की तेवढे पैसे पाहिजेत. नाही अत्याचाराचा गुन्हा तुझ्यावर लावणार केलं म्हणून. याच्या पुऱ्या कपाळात गोट्या गेल्या भाऊ. म्हणला अवघड भाऊ आता काही जगत नाही भाऊ. म्हणला अरे पण जरा नेर घे तू असतं बघ टायमाला पलटी मारलं काय नाही करू शकत. ही लपडी झोपडी आता ह्यांची जे चालल्यात ना आतले सुद्धा आहेत काही मारणाची अशी गामागून उस्तर बिडते ही. पण यांना तपासणं यांच्या पुढं काय लिहून ठेवले. किती सावध राहता दाऊ. एक दिवस तुमचा नाही आता तुमचा आहे ना कर माझ्या. ह्या घटनेमध्ये ती पोरीने दाखवायला सुरुवात केली ना ती म्हणली चल कारेगावला इथं नाही काम करायचं. परत कारेगावला आले. कारेगावला 15 दिवस राहिले. सारखे पैसे घे शॉपिंगला ह्याला तर चालूच होते पैसे. सोन्याचा डाक करून घेते त्याच्याकडून सगळं. आता त्याने चालू केलं. 5 लाख रुपयाची मागणी केली अकाउंटला पाहिजे नाही तर हे करेन सोय कर. ह्याला म्हणलं मी कुठं देऊ असं कुठं असतं का? तू माझ्या आब्रोगाला होती. पुरीचं नेटवर्क त्या सदाफुलीचं इतकं खतरनाक होतं की तिने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल केला. आता पोलीस आहेत महाराष्ट्रात. त्या पोलिसांना सगळं माहीत राहतं. त्या पोरीने अशा प्रकारचे 4 ते 5 पोरं फसवल्यात बघा. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तिची नोंद आहे. पण कायदा तिच्या बाजूने. पोलिसांचा विषय कसा आहे कायद्याचं पालन करणे सदरक्षण आहे. त्यांना हेही माहीत होतं. त्यांनी लगेच उचलल्याला अटक केला. काय म्हणले तुझ्या म्हणजे त्यांनी हिने काय गुन्हा काय केला लग्नाचं आमिष दाखवून पहिले लग्न झालेलं असून यांनी मला सांगितलं नाही. ते बरोबर लिहिता येतं. ते ॲडव्होकेट असले ना काळा कोट ओके कार्यक्रम होतो एकदम. त्याचा सल्ल्यानुसार हे असं रांगवा हे कलम बसतात असा गुत्तन आणि डिमॅन्ड थोडी वाढवा. माझं वागलं पाहिजे तुमचं वागलं पाहिजे. म्हणजे ती असं आहे. मग हिने काय केलं लग्नात आम्ही दाखवून वारंवार अत्याचार केला हे केला ते केला.
आता ह्याला खालती वरती काय सुसाना, सुशिक्षित पोरगा. मी तुम्हाला जे सांगितलं ती सगळी स्टोरी त्यांनी पोलीस सांगितली. पोलिसांनी ते व्हेरीफाय केलं प्रकरण. रांजणगाव पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर यवत पोलीस स्टेशन, तुमचं येरावळा जेल, तिथला ही केस अशी की पोलिसांना सगळं माहीत राहतं. पोलिसांना हे बघ तुझं याच्यात काही गुन्हा नाही हे आम्हाला कळतं आहे, पण कायद्यानुसार आम्हाला चालावं लागतं, असा विषय असतो. म्हटलं ठीक आहे, कायद्यानुसार करा, तुम्ही काय करते तू तुझ्या कायद्यानुसार कर. पोलिसांनी त्याला एक चापटसुद्धा लावली नाही, शिवीसुद्धा दिली नाही, ध्यानात ठेवा. पण ह्या मुलीच्या म्हणण्यानुसार रीतसर गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली आणि नियमाप्रमाणे त्याला कोर्टात हजर केलं जजसमोर. जजला काय माहिती असे ह्या गोष्टी, वकील असतात सांग बघा अत्याचाराचा गुन्हा, स्ट्रॉंग केस, ती काय पाकिटमारीची केस आहे का, जामिनीचाच विषयच नाही. हा पोरगा 3-3.5 महिने गेरावड्याला नेऊन टाकला, केस स्टँड झाली. आता काही मिठामिठीचा विषय नाही, भविष्यात काय झालं तर. वकिलांनी आजची परिस्थिती, वडिलांना 1 लाख रुपये जमा करा म्हणले, पुढचं पुढं बघू, आता किती जातात माहिती नाही. हा लय मारणं डिप्रेशन गेला. मग 4 चाकी होती, सगळं होतं. तो ज्यावेळेस येरावड्याला होता तुरुंगात त्यावेळेस त्याला घरनं बायको भेटायला आली ना, मग लग्नाची म्हणून मग लोकांना हित कळत नाही. जे आहे ना हा बायकोने नवरा घासून शिवटून घ्यावा आणि नवऱ्याने बायकोला समजून घ्या, असं माझं म्हणणं आहे. हाय ह्याच्यात विस्कूट करू नका. हा ही उद्या लय जणांची लय वाईट अवस्था आहे. उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर बायकोच कामाला येणार रे, नवराच कामाला रे, असं आहे बा. काहींच्या हाईत येड्यावानी करतात किंवा काहींचं नवरे येड्या ॲडजस्ट साकीटला साकीट जुळून घेण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला आली कशी का ना हिच्याकड वेगवेगळे ह्यांनी तिने एकदा आधी केस करायच्या आधी त्या पोरगा मानला आज्ञिकेत 4-5 जणांकडून याला बेद मारण्यासुद्धा म्हणजे पोरंसुद्धा घातली होती. म्हणजे किती कॉन्टॅक्ट तिचे खतरनाक असणार बघा. अशा प्रकारच्या सध्या फुल्यासुद्धा तिथं आहेत. आजची परिस्थिती केस स्टँड होईल. आता काय सजा लागायची ती त्याला लागन, काय फरक पडत नाही. आता बल्ल्या केल्या बल्ल्या भरलं पाहिजे कायदेशीर. तरी त्याला मी सल्ला दिला का तू एक काम कर, एक तर तिच्या हातापाया पडून काही रक्कम देऊन त्याला ते केस माघारी घ्यायला लाव वकिलांच्या मदतीने. तुझं लाईफ नको खराब करू ह्याच्यासाठी. नाही तर मग रितसर कायदेशीर सगळं काय तुझं वकील कर आणि काय पुरावे गोळा करून डिफेंड कर केस, म्हणजे केस लढ. असे 2 पर्याय, ह्याच्याविषयी तिसरा पर्याय नाही. इतका कायदा खतरनाक आहे. आणि आता तुम्ही 150 रुपयाचा सेंड बगलत मारला, गिस्तरीचे कपडे घातली आणि ही आंटी बघतीन ती पोरगी बघतीन, जुळते जुळण तुमचं ठोके बी होईन, पण पुढं काय होणार आहे हे तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. त्यामुळे हादुरी विनंती आहे, लफडे जफडे ह्याच्यापासून लांब राहा. इथं तुमचं मरण पण होऊ शकतं, इथं तुमचा तुरुंगवास होऊ शकतो, काय होऊ शकतं. आणि सगळं ना कार तुमचं पुरी वाट लागली ना बाईसेप राहणार आहे, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं धर्मपत्नी लग्न करावं. हां, लाईफमध्ये झालं काय नसावं माणसाला, बाई असावा. लग्न करा, पैसे कमवा, बाई सांभाळा, आपलीच बाई सांभाळा, आकडा लुकडा नको. हां, एवढं घेताना तरी लय झालं. रामकृष्ण हरी माऊली.